नागपंचमी विशेष गव्हाची खीर आणि कानोले बनवूयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 कप गहू घेतले, असे दरदरीत फिरवून एका ताटामध्ये काढून घेतले. आता पाकडून यातील कोंडा काढून घ्यायचे. साफ केलेले गहू कुकरमध्ये घालून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. यामध्ये गव्हाच्या चौपट म्हणजे 4 कप पाणी, खोबऱ्याचे काप घालून कुकरचे झाकण बंद करायचं आणि कुकरला 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तोपर्यंत पीठ भिजवून घेऊयात. त्यासाठी 1 कप गव्हाचं पीठ, चवीपुरतं मीठ, 2 चमचे तेल घालून मिक्स केलं. लागेल तसं पाणी घालून पीठ थोडंसं घट्टसर असं मळून घ्यायचं. 10 मिनिटांसाठी मुरत ठेवायचं. आता पिठातील एक छोटासा गोळा काढून पोळपाट लाटण्याला तेल लावून पातळ अशी छोटी पोळी लाटून घ्यायची. मी दाखवतेय ना त्याप्रमाणे घडी करून घ्या. सर्व कानोले असेच बनवायचे. आता हे कानोले मध्यम गॅसवर 15 मिनिटं वाफवून घ्यायचे. कानोले छान शिजले बाजूला ठेवा. तोपर्यंत गहू चांगले शिजले. यात कपभर गूळ, बडीशेप, सुंठ पावडर, वेलची पूड, किंचित मीठ, थोडं जायफळ किसून घालायचं. सर्व चांगलं मिक्स करून घ्या. कढल्यामध्ये 2 चमचे तूप गरम करून बदाम, काजू, मनुका तळून टाका. झाली आपली गव्हाची खीर तयार. कानोले सोबत सर्व करा.